अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। कवी अनंत राऊत यांनी आपल्या या कवितेच्या माध्यमातून मित्रत्वाच्या नात्याला अगदी समर्पक शब्दात गुंफलं आहे। मैत्री म्हणजे रक्ताच्या नात्याशिवाय आपण निवडलेलं असं नातं असतं, ते बरेचदा आपल्याला रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक प्रिय आणि आपुलकीचं वाटतं। त्या नात्यात प्रेम, विश्वास, आपुलकी आणि निस्वार्थ जिव्हाळा असतो। असाच मैत्रीचा एक सण म्हणजे फ्रेंडशिप डे। आपल्याला आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांना जपण्याची संधी देतो तो दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे। हा दिवस केवळ वैयक्तिक संबंध मजबूत करत नाही, तर सामाजिक एकता, समावेशकता आणि सांस्कृतिक विविधतेलाही प्रोत्साहन देतो। मानसिकदृष्ट्या मैत्रीमुळे ताण, एकटेपणा आणि चिंता कमी होते। हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की मित्र हे असे कुटुंब आहेत ज्यांना आपण स्वतः निवडतो। फ्रेंडशिप डेचा इतिहास। मित्रत्व हे जगभर असलं तरी त्याला फ्रेंडशिप डे असं मूर्त स्वरूप मिळालं ते जेमतेम एका शतकापूर्वी। फ्रेंडशिप डे ही संकल्पना सर्वात आधी 1930 मध्ये अमेरिकेत उदयाला आली। ती उदयाला आणली एका ग्रीटिंग कार्ड बनवणाऱ्या कंपनीने आणि त्याचे प्रवर्तक होते जॉयस हॉल। जॉयस हॉल यांनी आपल्याच नावाने एक ग्रीटिंग कार्ड बनवणारी कंपनी स्थापन केली होती। तिचे नाव होते हॉलमार्क। त्यांच्या याच कंपनीने या दिवसाची सुरुवात केली। त्यापूर्वी वाढदिवस, ॲनिव्हर्सरी अशा प्रकारच्या इव्हेंट साजऱ्या केल्या जायच्या। सर्वांनाच लागू पडेल अशी एकही इव्हेंट त्या काळात अस्तित्वात नव्हती। यातूनच जॉयस हॉल यांच्या डोक्यात ही सुपीक कल्पना आली। मित्रत्व हे सर्व सीमां पलीकडचं नातं असतं। अशाच या मित्रत्वाला व्यक्त करण्यासाठी फ्रेंडशिप डे ही संकल्पना लोकप्रिय झाली। आपली फ्रेंडशिप सेलिब्रेट करण्याचा इव्हेंट हा दिवस लोकांच्या मनात घर करू लागला। फार कमी काळात तो लोकप्रियही झाला। यानंतर 1945 मध्ये नुकतंच दुसरं महायुद्ध संपलेलं होतं, पण जगभर परस्पर अविश्वास आणि वितुष्ट हे वातावरण कायम होतं। त्यातच 1948 मध्ये पॅराग्वे या देशात पहिल्यांदा फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा औपचारिक प्रस्ताव मांडण्यात आला। ही पहिलीच वेळ होती जेव्हा एखाद्या देशाने फ्रेंडशिप डेला अधिकारिक मान्यता दिली होती। यानंतर ही परंपरा अनेक देशांमध्ये पसरली। जगभरात मैत्रीचा उत्सव साजरा होऊ लागला। अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रांनी 2011 मध्ये 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केला। असे असले तरीही भारतासह अनेक देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन म्हणजे फ्रेंडशिप डे साजरा केला जातो। हॉलमार्क कार्डचे संस्थापक जॉयस हॉल यांनी मैत्रीसाठी एक दिवस समर्पित करण्याचा प्रस्ताव मांडला। तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली। मैत्रीद्वारे शांती आणि एकता वाढविणे ही त्यामागची कल्पना होती। संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिल्याने हा दिवस समुदायांमध्ये पूल बांधण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो। अशा प्रकारे जागतिक फ्रेंडशिप डे हा 30 जुलैला साजरा केला जातो, पण भारतात तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो। तर राष्ट्रीय जिवलग मित्र दिन म्हणजेच नॅशनल बेस्ट फ्रेंड डे हा 8 जून या दिवशी साजरा केला जातो। सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।